आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब भांबरे साहेबांना निवेदन दिले। ते निवेदन असं आहे, काही दिवसापूर्वी खामखेडा देऊर या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे आरक्षणाची सोडत निघाली होती त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांना पण पत्र दिलं होतं, परंतु माननीय तहसीलदार साहेब शहादा यांनी कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून आज आम्हाला समस्त गावकऱ्यांसोबत आमच्या संघटनेचे पदाधिकारी असं कलेक्टर महोदयांना भेटले। कारण 78 वर्ष होऊन गेले तरी पण आजपर्यंत तिथं आदिवासी समाजापैकी कुठलाही सरपंच झालेला नाही। तर आम्ही स्थानिक गावकऱ्यांना विचारलं की सरपंच कधीपासून झाले, तर आम्ही 70 वर्ष झाले तरी पण अजूनपर्यंत झालेले नाही। तर हे आरक्षण रद्द करण्यात यावे व जनरल सोडा किंवा अनुसूचित जमातीला सोडा असं सर्वांचं म्हणणं आहे, परंतु अधिकाऱ्यांनी कुठली दखल घेतलेली नाही। आता अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू मॅडमांसोबत व तुम्हाला अहवाल देऊ। आता यांचा अहवाल काय येतो काय नाही, नाहीतर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार व जोपर्यंत आदिवासींना त्यांच्या हक्काचे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू। हे स्टे लागो किंवा काही का नसो, परंतु या ग्रामपंचायतला आदिवासींची जागा निघायला पाहिजे असं सगळ्यांचे मत आहे। म्हणून आम्हाला शासनाला विनंती आहे की कोणा एका समाजावर अन्याय न करता तुम्ही आदिवासी समाजाला न्याय द्या, कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जर कधी तिथं आदिवासी लोकसंख्या जास्त असून पण त्यांना भेटत नसेल तर मग हा जिल्हा आदिवासी कसं काय म्हटलं जाणार। म्हणून शासनाला विनंती लवकरात लवकर निर्णय घ्यावे आणि या देऊळ खामखेडा गावकऱ्यांना न्याय देण्यात यावे हीच विनंती आहे। जोहार, जय आदिवासी।